किरण चक्रदेव. येस सर. ऑल दी बेस्ट. चांगलं कर. ए चक्र्या सांभाळ रे बाबा. मसाज बॉलच्या वेळी अंधार तरी होता, आता लक्क उजेड आहे उजेड. यावेळेस काय नवीन माती खातोय काय माहिती. कळेलच आता. समज आपण आमचा तो केवळ एक समज मानता. युवरादिनी तुम्ही थोरा घरी जन्मलात, माता पितांच्या मांडीवर लाडात वाढलात, आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून थाटामाटात आजवर रायगडावर वावरलात. पण आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची. आम्हाला जाण असल्यापासून ठाऊक आहे तो फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक. आमच्या मनावर कोरली गेलीये त्यांच्या ओठावरील सुन्न जरब. आमच्या मनात अजूनही कालवत आहे त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजूनही रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटातील आतडी तटतटा तुटू लागतात. एक 8 वर्षांचा कोवळा पोर महाराजांच्या पाठोपाठ रानावनातून उन्हातानातून दिवस रात्र फिरताना अजूनही आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो. अंगात ज्वर भरला, पायाला टरटरून फोड आले तरी हूं की चू नाही. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्री गलबत सुरू झाली. तेव्हा निराजी पंत सल्ला देत म्हणाले, महाराज सही सलामत सुटायचे असेल तर युवराजांना इथेच माग सोडून दौड केली पाहिजे. आत माझघरात तळमळत ग्लानी येऊन पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि तसाच धडपडत धावत बाहेर येतो आणि धडपडत तसाच येऊन आबासाहेबांच्या कमरेला मिठी घालतो. 3 वाण्या मुद्रेने हंबरडा फोडतो. आबासाहेब, आबासाहेब, तुम्ही आम्हाला एकट्याला टाकून तर नाही ना हो जाणार. किरण एक्सलेंट एक्सलेंट परफॉर्मन्स. सुपर. थँक्यू सर. भाषेवर काय प्रभुत्व आहे तुझं. नीरव, आय थिंक यू हॅव गॉट अ चेंज. ऍक्च्युली सर, हा, काही नाही तरी वाचिक अभिनयाचं तरी बक्षीस पक्क आहे आपलं. थँक्यू सर. थँक्यू. वेल डन. गो टू युअर प्लेस. थँक्यू सर. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे सॉरी.
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.